आझाद मैदानावर बांधकाम कामगारांचा एल्गार. प्रलंबित 20 लाख अर्ज तत्काळ मंजूर करण्याची मागणी. मुंबईतील आझाद मैदान येथे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले असून मुख्यमंत्री यांना निवेदनही देण्यात आले आहे. संघटनेच्या मते बांधकाम कामगारांचे सुमारे 20 लाख अर्ज प्रलंबित असून ते तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी आहे. या आंदोलनात विविध जिल्ह्यांतील कामगार सहभागी झाले असून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. सर, तुमचं नाव, कुठून आले तुम्ही? मी प्रमोद गोडघाटे, चंद्रपूर जिल्हा बांधकाम कामगार समितीचं मुख्य नियंत्रक म्हणून इथे आलेलो आहोत. कशासाठी आंदोलन आम्ही आलो इमारत बांधकाम कामगार मंडळामध्ये जो काही एक उघड कारभार चाललेला आहे, भ्रष्टाचाराच्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, त्याला काही उघड करण्याकरिता काही सरकार ज्या गोष्टीची उदोउदो करते अशा कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरता यात मुख्यत्वे करून आम्ही या बाबीसाठी आलो की 5 फेब्रुवारीला जेव्हा संपूर्ण ठिकाणी चंद्रपूर तालुके सुरू झालेले होते त्या दरम्यानमध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर चंद्रपूर कामगार सुविधा केंद्र सुरू झाले होते. त्या 356 पैकी 2 तालुके कामगार सुविधा सुरू झाले होते. त्यापैकी चंद्रपूर तालुका सुविधा केंद्र आहे, ज्याला आता वर्षापेक्षा जास्त कालावधी होत आहे, ज्याचं टेंडर निघालेलं आहे, ज्याचं सर्व काही अलॉटमेंट आहे, पण ते तालुका सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं आम्ही एक निवेदन दिलं. यासह लोकसेवा हमी कायदा ज्याची अंमलबजावणी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून सुरू केलेली आहे. आज तेव्हापासूनचे 20-15 महिन्यापासूनचे अर्ज प्रलंबित आहेत. एकेका ठिकाणी अधिकार असल्याने ते अर्ज निकाली काढल्या जात नाही. तर म्हणून आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या लोकसेवा कामगार कायद्याची जेव्हा उदोउदो करता त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही या बाबीसाठी आलेलो आहोत की सुप्रीम कोर्टाचा एक स्कॉलरशिपच्या संदर्भातला जो काही निर्णय आहे 2005चा, त्याचं इंटरप्रिटेशन हे बोर्ड वेगळ्या पद्धतीने करतात, चुकीच्या पद्धतीने करतात. आम्ही बघतो आहे की प्रशासकीयमधले लोक कसे चुकीचे इंटरप्रिटेशन करतात ना, त्याचा दुष्परिणाम काय होतो. ज्याचं आम्ही ताजं उदाहरण बघितलं निवडणुकीच्या काळामध्ये. कास्टच्या संदर्भातलं निवडणूक आयोगाने एक वेगळं इंटरप्रिटेशन केलं होतं आणि मग ओबीसीचा रिझर्वेशन कमी करायला जावं लागलं. तशाच प्रकारचं रिझर्वेशन, तशाच प्रकारचं एक जजमेंट आहे आनंद कुमारच्या बाबतीतलं सुप्रीम कोर्टाचं, ज्यात स्कॉलरशिप द्यायची आहे, दुहेरी स्कॉलरशिपला रोखठाम करायचं. हे बोर्ड आम्हाला स्कॉलरशिप देत नाही. हे बोर्डाचं काम काय? या बोर्डामध्ये पैसा कोण भरतो? या बोर्डामध्ये पैसा कामगार भरतो, या बोर्डामध्ये पैसा ठेकेदार भरतो. त्यांच्या पैशाच्या भरवशावर कामगारांच्या मुलांना लाभ दिला जातो आणि तो शैक्षणिक लाभ दिला जातो. कामगार हा शिष्य नसतो, त्याचा मुलगा त्याच्या मुलाला लाभ मिळावा शिक्षणासाठी यासाठी दिलं जातं. पण शिष्यवृत्ती हा शब्द जोडून त्या जजमेंटचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून मुलांचं स्कॉलरशिप रोखण्यात आलेलं आहे, प्रसूतीचा लाभ रोखण्यात आलेला आहे. आणि मुख्यत्व करून ज्या ठेकेदाराला फायदा व्हायला पाहिजे आणि त्या ठेकेदाराकडून कमिशन मिळायला पाहिजे, तसं पेटी भांडे या गोष्टीवर पैसा खर्च केला जातो या बोर्डाकडून. या बोर्डाचा जवळजवळ 80% पैशांवरती सचिवाचं नियंत्रण आहे आणि ज्या योजना द्यायला पाहिजे कोणी अधिकाऱ्यांकडे त्याच्यावरती फक्त 10%चं नियंत्रण त्यांच्याकडे दिलेलं आहे. म्हणून हे करप्शन संपलं पाहिजे, हा रेशो पलटला पाहिजे. यासह सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की गेल्या 20 महिन्यापासूनचे प्रलंबित असलेले अर्ज तुरंत निकाली निघाले पाहिजेत, अशी आमची मागणी. जर सरकारने तुमचं नाही ऐकलं तर पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल निश्चितच एका संघटनेकडे एक लोकतांत्रिक पद्धतीने लढा देणे असतो. यासह सरकार लोकतांत्रिक पद्धतीने ज्या लढ्यात समजत नसेल, आम्ही ज्या आंदोलनात बसलो, ऑपोजिशनला बसलो, याच्याकडे जरी समजत नसेल, आमच्याशी निगोशिएट करायला तयार नसेल, तर निश्चितच आम्हाला कोर्टाचा मार्ग निवडावा लागतो, कारण तो देखील पर्याय आम्हाला उपयुक्त असतो. आज या बोर्डाच्या विरोधात आम्ही 4 ठिकाणी केसेस टाकून ठेवलेला. सरकार 4 ठिकाणी कुचकामी पडलेले आहे. सरकारने एक स्थानिक आमदाराची कमिटी बनवली आहे. कोणाच्या धर्तीवर? लाडकी बहिणीच्या धर्तीवर. जसं लाडकी बहिणीसाठी कमिटी बनवल्या होत्या त्याच धर्तीवर इथे कमिटी बनवून बसलेल्या आहेत आणि सरसकट कोणालाही पासआउट करायचं, सरसकट बोगस नोंदण्या करायचं. सरकार आता त्या नोंदणीसाठी धावलेलं आहे. म्हणजे सरकार काय करायचं निवडून येण्यासाठी या मंडळाचा वापर करून घेत आहे. ही चुकीची पद्धत आहे, त्याचा आम्ही विरोध करतो. तुमचं नाव, कुठून आले तुम्ही? माझं नाव शंकर पुजारी, सांगलीला असतो. महाराष्ट्रामध्ये
बांधकाम कामगार संघटना आहेत. त्या बांधकाम कामगार संघटनांची मिळून एक कृती समिती आहे. त्या कृती समितीचा मी निमंत्रक म्हणून काम करतो. माझ्याबरोबर विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. नेमकं आज कशासाठी आंदोलनमध्ये बसलायत इथे आझाद मैदानमध्ये? बांधकाम कामगार सध्या 60 लाखापेक्षा जास्त नोंदणी त्यांची आहे. परंतु त्या नोंदणीकृत कामगारांची मुलं जी शिक्षण घेत आहेत त्यांची स्कॉलरशिप अचानकपणे या शासनाने कल्याणकारी मंडळाने बंद केलेली आहे. कायदा असं सांगतोय आणि यांचे नियम असे आहेत की बांधकाम कामगारांच्या पाल्यांना विशेष सहाय्य देण्याची योजना ही आहे. ती पहिलीपासून आहे. ती स्कॉलरशिप नाही. स्कॉलरशिप ही गुणवत्तेवर आधारित असते किंवा मागासवर्गीयांना स्कॉलरशिप असते. पण हे त्याला स्कॉलरशिप म्हणतायत आणि शाळेत मिळणारी स्कॉलरशिप आणि यांची स्कॉलरशिप म्हणतायत. दोन्ही मिळणार नाही, कुठली तरी एक मिळेल असं अट करून त्यांनी ती बंद केली आहे. प्रत्यक्षामध्ये ते स्कॉलरशिप देत नव्हते. त्यांच्या निर्णयामध्ये फक्त विशेष आर्थिक सहाय्य हे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य आहे. तर हा एक मोठा अन्याय त्यांनी केलेला आहे. दुसरं असं की त्यांनी अचानकपणे या ज्या महिला आहेत नोंदित कामगार किंवा नोंदित कामगारांच्या पत्नी ज्या आहेत त्यांच्या प्रसूतीसाठी पूर्वी 15,000 देत होते. सिझरिंग झालं तर 20,000 द्यायचे. आता ही सुद्धा देशातली सगळ्यात कमी रक्कम आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 75,000 रुपये देतात प्रसूतीसाठी. राजस्थानमध्ये 45,000 रुपये देतात. गुजरातमध्ये 42,000 रुपये देतात. असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे. तर यांनी मोफत औषध उपचारासाठी काही कंत्राटदार हॉस्पिटल्सना कंत्राट दिलेली आहे. त्या कंत्राटे सुद्धा महामार्गाने दिलेले आहेत आणि तिथं जाऊन तुम्ही प्रसूतीचं काम करून घ्या म्हणून हा लाभ बंद केला. खरं म्हणजे हा फक्त प्रसूतीसाठीचा औषध उपचारासाठी नाही तर तिला एक आर्थिक ताकद मिळावी, विश्रांती मिळावी यासाठी ती योजना आहे. तर याचा यांनी वेगळा अर्थ काढून त्या योजना त्यांनी बंद केल्या आहेत. तिसरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 20 लाखापेक्षा अर्ज प्रलंबित आहेत 1 वर्षापासून. यांनी असा कायदा केला होता 2014मध्ये की एका महिन्यामध्ये अर्ज निकाली निघतील. ते निघालेले नाही. आता त्यांनी नवीन लोकसेवा हमी कायदा लागू केलेला आहे. त्या लोकसेवा हमी कायद्यामध्ये कामगारांचे अर्ज 2 महिन्यात मंजूर करा, 3 महिन्यात लाभाचे अर्ज मंजूर करा असं आहे. तरीसुद्धा 20 लाखापेक्षा जास्त अर्ज 3 महिन्यापेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहेत. आणि या लोकसेवा हमी कायदा फडणवीस साहेब त्याचं खूप कौतुक करतात. त्यांनी हा कायदा निर्माण केला आहे असं ते म्हणतात. परंतु हा कायदा या अधिकाऱ्यांनी उधळून लावलेला आहे आणि त्या कायद्याची कसलीही अंमलबजावणी करत नाही. त्या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. अर्ज सगळे प्रलंबित आहेत ते सगळे तुम्ही मंजूर करा आणि प्रसूती रजा जी आहे ती सुरू करा. पेन्शनच्या अटी अशा केलेल्या आहेत की एकाही कामगारला अजून पेन्शन मिळत नाही तर त्याच्या अटी शिथिल करून पेन्शन देण्यास चालू करा. आणि बांधकाम कामगारांची घर योजना आहे ती प्राधान्याने राबवा असं आमचं म्हणणं आहे. किती दिवसापासून तुम्ही इथे आंदोलनमध्ये बसलात? आज आमची सुरुवात आहे. आज सकाळपासून आम्ही बसलेलो आहे. किती लोक आले तुमच्या सोबत? इथे आता 100पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्ते 10पेक्षा जास्त जिल्ह्यातून आलेले आहेत. हे चंद्रपूरमधून आलेले आहेत प्रमोद वराटे आणि हे सांगलीतून आलेले आहेत संतोष आहेत. हे चंद्रपूरमध्ये आहेत आणि ते अहिल्यानगरमधून सुद्धा आले, अकोल्यामधून आले. सरकारमधनं तुमचं काय बोलणं वगैरे झाले किंवा आम्ही निवेदनं त्यांना पाठवून दिलेली आहेत. याच्यापूर्वी आज त्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे. पोलिसांच्याकडनं आम्हाला निरोप येईल चर्चा करण्याबद्दल. चर्चा झाल्यानंतर सांग. मग आतापर्यंत काही बोलणं वगैरे झालं नाहीये किंवा कोणी भेटायला तुम्हाला बोलवलं नाही? अजून नाही. जर सरकारने तुमचं नाही ऐकलं तर पुढचं पाऊल काय असणार? त्यांनी काय चर्चा करतात त्याच्यावर आपण पुढे आंदोलन ठरवणार आहोत. तुमचं नाव? शंकर पुजारी.